महाराष्ट्र केसरी 2026चा थरारक महेंद्र गायकवाड vs सदगीर कोडगीर. एक नाशिकचा ठाणे वागतं, दुसरा सोलापूरचा. शेवटचे 2 मिनिट राहिलेत. दोघाला एक पॉईंट आहेत. कोण यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन जातो ते आपल्याला बघायचं आहे. महाराष्ट्र केसरीचे गदा प्लस फॉर्च्युनर प्लस 5 लाख रुपये बक्षीस आहे. उपमहाराष्ट्र केसरीला स्कॉर्पिओ प्लस 4 लाख रुपये रोख रक्कम आहे. दोन्ही पैलवान एकदम संयमी कुस्ती खेळत आहेत, कारण हा सेमी फायनल नाही, हा फायनल आहे. हा इथे शेवटचा एक मिनिट ठरवतो कोण इथे चॅम्पियन बनणार. महाराष्ट्र केसरी 2026चा कोण गदाधारी बनणार, कोण आपल्या घरी फॉर्च्युनर घेऊन जाणार. शेवटपर्यंत बघत राहा भावांनो. 1.5 क्विंटलाचा महेंद्र गायकवाड, त्याला अख्खा महाराष्ट्र बाहुबली म्हणून ओळखला जातो, तो पण एका मार्कावरच आहे. आणि सदगीर जो पहिल्यांदा एक वेळेस महाराष्ट्र केसरी बनलेला आहे, त्याला पण एकच गुण आहे. आता दोघांमध्ये चपळाईनं कुस्ती होत आहे, कारण शेवटचे 1 मिनिट 18-17 सेकंद राहिलेत. इथं ठरला जाणार महाराष्ट्र केसरी कोण. 1 मिनिट 12 सेकंद शेवटची. महेंद्र गायकवाड गडबड करतोय, मत सदगीर आपला संयमी खेळ दाखवतोय. कोण जिंकणार महाराष्ट्र केसरी 2026चा फायनल. कोण घेऊन जाणार आपल्या घरी फॉर्च्युनर, महेंद्र का सदगीर. दोन्ही आपल्या महाराष्ट्राचेच वागत. कोणी पण जिंको, ज्याचे कष्ट पराक्रम मेहनत असेल तोच विनर होणार. रेफरी सदगीर यांना वॉर्निंग देत आहेत की तुम्ही लढत करा, टाइमपास करू नका. महेंद्र गायकवाड पूर्ण कोशिश करतात, मग सदगीर थोडं मागं हटताना दिसतात, त्याच्यानं थोडी त्याला वॉर्निंग देतात. 30 सेकंद महेंद्र गायकवाड यांना दिले. चांगला डाव. इथं सदगीर यांनी 2 गुण प्राप्त केलेले आहेत. आता स्कोर 1-2 नाही, तर 1-4 झाला आहे. तर म्हणता येईल महेंद्र गायकवाड हारण्याच्या मार्गावर आहे. सदगीर यांनी मॅचवरती पूर्ण ताबा मिळवलेला आहे, कारण शेवटचे आता 20 ते 25 सेकंद राहिलेत. आता निकाल कोडगीर यांच्या बाजूने दिसत आहे. आपण बघू कोण शेवटचा महाराष्ट्र केसरी बनतो. महेंद्र गायकवाडला शेवटचे 23-20 सेकंद. करो या मरो, हे नाही, ही स्पोर्ट्स वर्सन नाही. महेंद्र गायकवाड कोडगीरवर हात उचलतोय. दोघं एका तालमीतले आहेत, भावासारखे, पण हे खेळाडूवरती नाही. महेंद्र गायकवाड यांनी माफी मागितली पाहिजे, ते नाही म्हणते कोडगिरे. डबल मॅच सुरू होईल. स्पोर्ट पर्सनची एक व्हॅल्यू असते. मॅच हारो जितो स्पोर्ट पर्सन एक मेंटॅलिटी अलग असते. आपला खेळाडू समोरचा फक्त मॅटपुरता खेळाडू विरोधक असतो. लाईफमध्ये ते आपल्या भावासारखं असतं, त्याच्यामुळे कधीच मॅटवरती हात नाही उचलाय. शेवटचे 8 सेकंद, 7 सेकंद, 6 सेकंद, 5 सेकंद, 4 सेकंद, 3 सेकंद, 2 सेकंद, 1 सेकंद. मॅच इथे थांबलं. 1 सेकंद. कोडगीर अगोदरच जल्लोष करतोय. बघूत काय होतंय ते. शेवटचा 1 मिनिट सेकंद. महाराष्ट्र केसरीची गदा घेण्यापासून 1 सेकंद. महाराष्ट्र केसरी 2026चा विजेता हर्षवर्धन कोडगीर नाशिकचा ठाणे वाघून महाराष्ट्र केसरी 2026ची गदा जिंकली आहे. जल्लोष बघा कसा जल्लोष होत आहे. एका पैलवानासाठी पैशापेक्षा मोठी असते गदा. महाराष्ट्र केसरी होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पूर्ण महाराष्ट्रातून अव्वल क्रमांक आणणं महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्र केसरी गदा जिंकणे कोडगीरसाठी नवीन आहे. दुसऱ्या वेळेस डबल महाराष्ट्र केसरी बनले आहेत हर्षवर्धन कोडगीर. महेंद्र गायकवाड 2-4 वेळेस उपमहाराष्ट्र केसरी राहिले. ह्या वेळेस पण त्याची इच्छा गेली. नेक्स्ट वेळेस ते चांगली प्रॅक्टिस करून चांगली मेहनत. एक महाराष्ट्रातील पैलवान पूर्ण त्याचे आयुष्य खर्च करतं महाराष्ट्र केसरी होण्यासाठी. ते स्वप्न आज पूर्ण केले. त्याला अगोदर पण महाराष्ट्र केसरी, आता जल्लोष होणार. त्यांना मिळणार फॉर्च्युनर प्लस महाराष्ट्र केसरी गजान प्लस 5 लाख रुपये बक्षीस. महाराष्ट्र केसरी 2026चा फायनलचा विजेता हर्षवर्धन कोडगीर नाशिकचा ठाणेवाड. कोणी म्हणत होतं सिकंदर जिंकणार, कोणी म्हणत होतं महेंद्र गायकवाड जिंकणार, कोणी म्हणत होतं बाळ बोडके जिंकणार. मग जिंकला कोण? हर्षवर्धन कोडगीर महाराष्ट्राचा ठाणे वाघ. 2026चा फायनलचा थरारक
इथं संपला जल्लोष बघा, कारण त्याची आयुष्याची मेहनत असती ह्या क्षणापर्यंत येण्यासाठी एका पैलवानाची त्याने ती प्राप्त केली. 2026 महाराष्ट्र केसरी फायनलचा विजेता हर्षवर्धन कोडगीर.